मुंबईतील महाविजयानंतर भाजपचे आज पुन्हा सेलिब्रेशन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील नगरसेवकांसोबत संवाद साधणार आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता दादर येथील पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री मुंबईतील नवनियुक्त नगरसेवकांची भेट घेणार आहेत। यशाबद्दल त्यांना अभिनंदन करणार आहेत। पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करणार आहेत। आम्ही पराभव मानत नाही असं संजय राऊत म्हणतात। आम्ही चांगल्या प्रकारे लढा दिलेला आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठाकरे बंधूंनी 71 जागा जिंकल्यात। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत झालेत। शिंदे हे जयचंद झाले नसते तर भाजपचा महापौर झाला नसता। शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जयचंदगिरी केली आहे। भाजप शिंदेंनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला असा टोला अशी टीका राऊतांनी केली आहे। बहुतेक सर्व नगरसेवक जे आम्हाला आमच्याकडून फोडले, शिंदेकडे गेले, ते सर्व पराभूत झाले। आम्हाला दोघांना मिळून म्हणजे माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांना मिळून आम्ही 71 जागा जिंकलो। या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला। पण मी कालच एक समाज माध्यमांवर ट्विट केलेलं आपण पाहिलं असेल। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला, एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला। आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता। पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू। त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही। विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागलाय। शिंदेंची काय अवस्था आहे हे मुंबईकरांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे। शिंदेंना लवकरच नारळ दिला जाईल असा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय। त्यांची काय खरी जागा आहे ते मुंबईकरांनी दाखवून दिलेली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये शिवसेना शिंदे सेनेचं अस्तित्व राहणार नाही आणि भाजप सुद्धा त्यांना शेवटचा नारळ देईल असं मला वाटतं। पैशाचा बेसुमार वापर होताच। खूप मोठ्या म्हणजे पैशाने बूथ कॅप्चरिंग किंवा पैशाने मतदार कॅप्चरिंग करण्याचा प्रकार या मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात झाले। त्याच्या विरोधात लढा देऊन आजचे आमचे मावळे निवडून आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।